नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील. यंदाच्या साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी अंकातील माझा संपादकीय लेख आपल्यासाठी सादर करतोय. एका बड्या उद्योगपतीच्या विरुद्ध एका पत्रकारानं एक मोठा लेख लिहिला. त्यात त्यानं लिहिलं की हा उद्योजक मूर्ख आहे, बिंडोक आहे, अविचारी आहे, अशिक्षित आहे, याला कशातलंच आणि काहीच कळत नाही. स्वाभाविकच त्या उद्योजकानं त्या पत्रकाराच्या विरुद्ध न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. पत्रकारही नावाजलेला होता. त्याने एक चांगला वकील त्याची बाजू मांडण्यासाठी दिला. मग त्या वकिलानं न्यायालयात त्या उद्योजकावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्याला मूर्ख ठरवणं हाच त्याचा उद्देश होता. वकिलानं विचारलं, अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष कोण? भारताचे तिसरे उपराष्ट्रपती कोण? बिहारचे अर्थमंत्री कोण? हॉलिवूडची स्थापना कोणी केली? भारतीय स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी प्रकाशित झाला? अमेरिकेतली एकूण राज्ये किती? ऑस्ट्रेलियाचे जंगल किती किलोमीटरचे आहे? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं उद्योजकाला देता येत नव्हती. त्यामुळं हा किती मूर्ख आहे या आविर्भावात वकील त्याच्याकडे पाहत होता आणि नवनवीन प्रश्न उपस्थित करत होता. त्याचा रागरंग पाहून उद्योजकानं त्याला थांबवलं आणि ते म्हणाले, न्यायाधीश महोदय, यातल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मला देता येत नाहीत, कारण त्यासाठी पाठांतर लागतं. ते माझं नाही. माझा उद्योग मी नेटानं करतोय आणि त्यात यशस्वीही होत ठरतोय. आपल्या शहरात असे 3 ते 4 विद्वान लोक आहेत जे यांच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं एका सेकंदात देतील. ते 4ही लोक मी इथं अर्ध्या तासाच्या आत उपलब्ध करून देऊ शकतो. व्यावसायिक म्हणून ते माझं यश आहे. असल्या अनावश्यक प्रश्नांना उत्तर देत बसण्याइतका माझ्याकडे वेळ नाही. उत्तर देण्याची क्षमता असणारे जे 4 लोक आपल्या शहरात आहेत ते मात्र माझ्याकडेच आहेत. त्यांच्यावरच माझा व्यवसाय चालतो. अशीच काहीशी गत सध्या मराठी ग्रंथ व्यवहाराची आणि नियतकालिकांची झाली. जो तो उठतो आणि गडे काढतो की वाचन संस्कृती नष्ट होते, मराठी भाषा मरणासन्न अवस्थेला जाते, नियतकालिके बंद पडत आहेत, प्रकाशन संस्था कमी होत आहेत. त्या पत्रकारानं त्या उद्योगपतीवर जे आणि जसे आरोप केले त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. मुळातच आपल्याकडे वाचन संस्कृती नेत्रदीपक होती. घराघरात संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकोबाराय होते अशी परिस्थिती कधीही नव्हती. त्या तुलनेत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आणि वाचन संस्कृती कमालीची वाढली. जगभरातलं साहित्य एका क्लिकवर आलं. खेड्यापाड्यातील पोरांच्या तोंडीही जागतिक स्तरावरील अनेक लेखक, विविध साहित्य प्रवाह येऊ लागले. एका ठराविक आणि साचेबंद विचारधारेत अडकलेल्या संपादक समीक्षकांना हे वास्तव टिपता न आल्यानं त्यांनी कायम नकारात्मक चित्र रंगवलं. धडाधड बंद पडणारी पुस्तक विक्रीची दुकानं आणि कालबाह्य ठरलेली ग्रंथालयं यांनी त्याला खतपाणी घातलं. पुस्तकांची दुकानं बंद पडत आहेत, वाङ्मयीन मासिकं बंद पडत आहेत, ग्रंथालयं बंद होत आहेत, म्हणून वाचक कमी झाले असं म्हणणं हास्यास्पद आहे. मुळातच काही महत्त्वाची शहरं सोडली तर अजूनही आपल्याकडे पुरेशी ग्रंथ विक्री केंद्रे नाहीत. ती दुकानं शोधत जा, पार्किंग शोधा, आपल्याला हवं ते पुस्तक निवडा, या फंदात सध्या अनेक जण पडत नाहीत. चपराकप्रमाणेच आजच्या बहुतेक प्रकाशकांच्या वेबसाईट सक्रिय आहेत. खिशातून मोबाईल काढला, हवे ते पुस्तक निवडले आणि 30 सेकंदात ते मागवले की 1-2 दिवसात ते घरपोच मिळते. ना पेट्रोलचा खर्च, ना रहदारीची चिंता. मग कोण कशाला असे उपद्व्याप करेल? आम्ही उच्च सांस्कृतिक अभिरुची जोपासतो असे म्हणत जी नियतकालिके कंपुशाही करतात, मक्तेदारी निर्माण करतात आणि वाचकांना गृहीत धरून काहीही मजकूर देतात, ज्यांना नव्या तंत्रज्ञानांचा, बदलत्या परिस्थितीचा गंध नाही, ती बंद पडणारच. त्याविषयी शोक व्यक्त करण्याचीही गरज नाही. ग्रंथालय चळवळही भ्रष्टाचाराने पोखरली. सुमार दर्जाची 30 ती पुस्तके कमिशन घेऊन विकत असल्याने वाचकांना तिथे नवे असे काहीच मिळत नाही. परिणामी पुस्तकांची दुकाने, नियतकालिके, ग्रंथालये बंद पडतात. अशा मोडकळीस आलेल्या व्यवस्थेतील दलालांच्या मतांना वृत्तपत्रे प्राधान्य देतात आणि मग वाचन संस्कृतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. गेल्या 2 दशकात चपराकने वैविध्यपूर्ण विषयांवरील अनेक उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित केली. माय मराठीची सेवा करू पाहणारे नवनवीन लेखक पुढे आणले आणि मराठी वाचकांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिला. प्रारंभीच्या कथेतील व्यापाऱ्याने ज्या पद्धतीने सांगितले की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकणारे शहरातील 4 महत्त्वाचे लोक केवळ माझ्याकडे आहेत, त्याचप्रमाणे आज मराठीत उत्तमोत्तम लिहिणारे लेखक चपराककडे आहेत. या लेखकांनी त्यांच्या अभ्यासातून, कर्तबगारीतून
वाचन संस्कृती कमी होत असल्याच्या आव्यांना पूर्णविराम दिला आहे. मराठी भाषा मरणासन्न अवस्थेला जाते ही अंधश्रद्धा प्रयत्नपूर्वक दूर सारली आहे. चपराकच्या अनेक दर्जेदार पुस्तकासह हा अंकही त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. थोड्या नव्हे तर आज जगातील 45 देशातील मराठी वाचकापर्यंत प्रभावीपणे पोहोचून चपराकने दिवाळी अंकाच्या परंपरेतील आपले स्थान ठळकपणे अधोरेखित केले आहे. माझ्या बालपणी माझी आजी माझे खूप लाड पुरवायची. आमच्या सगळ्या भावंडात मी तिला अधिक प्रिय होतो. त्याचे एक महत्त्वाचे कारण होते. मी तिला विविध पुस्तके वाचून दाखवायचो. ती तन्मयतेने ते ऐकायची. मग माझ्यावरची माया अधिक जाड होणं स्वाभाविकच होतं. पुस्तकं प्रकाशित करताना, मासिकाचे अंक, दिवाळी अंक काढताना मला वाचणारा तो मी आणि ऐकणारी ती दिसायची. अनेक ज्येष्ठ नागरिकांना वाचायला मर्यादा येतात. काहींना वाचायची तीव्र इच्छा असते, पण व्यग्रतेमुळे ते शक्य होत नाही. ज्ञान मिळवायचे असून, साहित्याचा आस्वाद घ्यायचा असून ते शक्य होत नसल्याने अशा ज्ञानमयींची गोची व्हायची. त्यामुळे आम्ही यंदा बोलणारा दिवाळी अंक प्रकाशित करायचा असे ठरवले. हा अंक वाचण्याबरोबरच ऐकता यायला हवा होता. गेल्या वर्षी आमच्या लाडोबा या बालकुमारांच्या मासिकासाठी हा प्रयोग यशस्वी केला होता. त्यात यश आल्याने यंदा साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंकही तसाच करायचे असे ठरवले. आमच्या सर्व मान्यवर लेखकांनी, कवींनी वेळेत उपलब्ध करून दिलेले साहित्य, अभिवाचकांनी सर्वोत्तम तेच द्यायचा घेतलेला ध्यास आणि ऑनलाईन टीमची अहोरात्र धडपड यामुळे हा प्रयोग साकारता आला. तो कितपत यशस्वी झाला याचे मूल्यमापन वाचक म्हणून आपण करायचे आहे. या अंकातील कोणताही लेख, कथा, कविता आपल्याला ऐकता येणार आहे, तेही अगदी मोफत. अंकातील QR कोड स्कॅन करून आपण श्रवणानंद घेऊ शकाल किंवा चपराकच्या YouTube चॅनलवर जाऊन आपल्या वेळेनुसार ऐकू शकाल. या निमित्ताने एक खूप मोठा ज्ञानसाठा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झाला आहे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तो कायमस्वरूपी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आमच्या या प्रयोगाविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने त्या आमचे बळ वाढविणाऱ्या असतील. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. मनामनात चैतन्याचे नंदादीप प्रज्वलित व्हावेत आणि समाजातील अंधार, मनातील काळोख नष्ट व्हावा अशी रास्त अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जाते. आजूबाजूचे वातावरण पाहून मन भयकंपित होते. 5-10 हजारांची सुपारी घेऊन कर्तबगार माणसे मारली जातात. दर सेकंदाला काही भगिनीवर अत्याचार होतात. तरुणाई नैराश्यात लुटली जाते आणि आत्महत्येचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. काहीही चूक नसताना किंवा स्वतःच्या चुकीमुळे देखील माणसे अपघातात मरत आहेत. शेतकरी राजा कायम हवालदिल राहतोय. राजकीय धोरणे, भूमिका यामुळे सामान्य माणूस पिसला जातोय. प्रशासकीय व्यवस्था किती डिम्मपणे आणि निर्ढावलेपणे काम करते हे अनेक ठिकाणी दिसून येते. राजकारणात तर कुणाचाच पायपोस कुणाला नाही. तत्व, भूमिका, विचारधारा, निष्ठा असे सगळे शब्द कवडीमोल झालेत. जातीय आणि धार्मिक कट्टरतावाद वाढत चाललाय. सगळ्यांच्याच अस्मिता टोकदार होत आहेत. या आणि अशा परिस्थितीत समाजातील विखुरलेल्या सत्प्रवृत्ती एकत्र यायला हव्यात. जे अनिष्ट आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. चुकीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष अटळ आहे. सद्गुणांचा स्फोट झाला तरच काही सकारात्मक घडू शकेल. हा देश आमच्यासाठी सुरक्षित नाही या भावनेतून विदेशात जाणाऱ्यांची आणि तिकडे अमाप यश मिळवण्याची संख्या कमी नाही. त्यांच्याविषयी मनात राग न ठेवता त्यांच्या मनस्थितीचा विचार करून असे तरुण या मातीच्या भल्यासाठी राबतील असे वातावरण निर्माण करायला हवे. शासनाने, व्यवस्थेने याकडे गांभीर्याने पाहून देश वाचवायला हवा. जे तरुण इतर देशात जाऊन यशस्वी होत आहेत त्यांनीही तिकडे जाऊन पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब मिळवायला हरकत नाही. ते करताना आपल्या मायभूचा विसर मात्र त्यांना पडू नये. त्यासाठीही काही उपक्रम राबवले गेले तर त्यात सर्वांचेच भले आहे. गेल्या काही काळात चपराकने जी पुस्तके प्रकाशित केली त्यांची जगभर दखल घेतली गेली. अनेक उमलत्या अंकुरांना आम्ही बळ देण्याचा प्रयत्न केला. कोविडच्या काळात या प्रयत्नांना मोठी खीळ बसली. चपराकचे अंक लाखो वाचकापर्यंत पोहोचत असताना काही प्रकल्प रखडले. अनेक मान्यवर लेखकांनी समजून घेत सहकार्य केले. आम्ही आणखी जोमाने काम करावे यासाठी हवे ते लेखन सहकार्य केले. या दरम्यान अनेक लेखकांची पुस्तके ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत हे सार्वत्रिक सत्य आहे.
फक्त चपराकची किंवा मराठी भाषेची, प्रादेशिक भाषांची अशी अवस्था नाही, जगभरातील ग्रंथव्यवहार या संक्रमणातून गेला. या क्षेत्रात प्रकाशक कायम बदनाम होतो. दुर्दैवाने लेखकांच्या वागण्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जाते. आपलाच माल आणि आपलाच तराजू, कोणाला तोलून दाबायचं? खपला तर खपला, नाहीतर सांगा कोणाला बोलून दाबायचं? या कवी धनंजय सोलंकरांच्या ओळीप्रमाणे आम्ही अनेक लेखकांच्या गैरवर्तणुकीकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशी अवस्था अनेकांची होते आणि मग ते आपल्याला वेठीस धरतात. उपमंडूक वृत्तीच्या अशा लोकांमुळे कामावर परिणाम होतो आणि मोठी खीळ बसते. या सगळ्या अनुभवातून आम्ही गेल्याने यापुढे आमच्या काही धोरणात्मक निर्णयात बदल केले आहेत. हे ज्ञानकुंड सेवावृत्तीने चालावे अशीच आमची अपेक्षा होती आणि त्यालाच यापुढेही प्राधान्य असेल. मात्र यापुढच्या काळात व्यवसाय म्हणून काही धोरणे बदलली जातील, हे आज मी या समूहाचा प्रमुख संचालक म्हणून जाहीरपणे सांगतोय. लिहिणारा हात दुर्लक्षित राहू नये हे तर खरेच. चपराक अशा होतकरू लेखकांच्या कायम पाठीशी होता, पुढेही राहील. मात्र व्यवस्था परिवर्तनाच्या हेतूने येत्या काळात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने ते अत्यावश्यक असतील. या वर्षात चपराकने जे काही महत्त्वपूर्ण प्रयोग केले त्यातील एक दखलपात्र प्रयोग म्हणजे शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांची पुस्तकमाला. शिक्षण विषयावरील त्यांची उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करण्याचा घाट चपराकने घातलाय. एकच विषय, एकच लेखक, एकच प्रकाशक आणि अनेक दर्जेदार पुस्तके हा प्रादेशिक भाषेतील वेगळा प्रयोग ठरावा. त्यांची सर्वच पुस्तके सामान्य वाचक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शासनासाठीही मार्गदर्शक ठरावीत अशी झालीत. या सर्व पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. याच मालिकेतील त्यांची आणखीन काही पुस्तके लवकरच आपल्यापुढे सादर करत आहोत. सातारचे उपशिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांचे संघर्ष हे सामर्थ्य हे आत्मकथन या वर्षाच्या प्रारंभी प्रकाशित केले. 5 महिन्यात या ग्रंथाच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. कोल्हापुरात वडिलांना हमाली करण्यासाठी मदत करणे, कचरावेचक मुलगा म्हणून काम करणे असा टोकाचा संघर्ष करत खंदारे सरांनी शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम करत ते शिक्षक झाले आणि आज व्यवस्थेत अधिकारी म्हणून काम करत आहेत. हे करत असताना त्यांचे पाय कायम जमिनीला टेकलेले असतात. खरं तर एखाद्याचा प्रामाणिक अधिकारी असा उल्लेख करणे मला कायम खटकते, कारण ही द्विरुक्ती आहे. अधिकारी म्हटल्यावर तो प्रामाणिक असायलाच हवा हे अभिप्रेत आहे. सध्याची परिस्थिती पाहता जिथे आदर्श शब्दही बदनाम होतो, तिथे अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणाविषयी वेगळे सांगणे अपरिहार्य ठरते. रवींद्र खंदारे यांच्यासारखे आकाशाचे खांब ही व्यवस्था टिकवून ठेवण्यात मोलाचे योगदान देत आहेत. त्यामुळेच या पुस्तकाला वाचकांचा जो प्रतिसाद मिळाला तो सुखावणारा आहे. या निमित्ताने खंदारे सरासारखा एक चांगला लेखक चपराक परिवाराचा सदस्य झाला याचा आनंद आणि अभिमान आहे. लवकरच त्यांची पुढील पुस्तकेही वाचकांच्या भेटीस येतील. कोकण येथील लेखक आणि पत्रकार श्री जे.डी. पराडकर यांची नवीन 3 पुस्तके या वर्षात चपराकने प्रकाशित केली. या अंकानंतर लगेचच त्यांचे नवे पुस्तकही चपराकतर्फे प्रकाशित होत आहे. कोकणचा निसर्ग, तेथील माणसे याचे जिवंत वर्णन करण्याची अफाट क्षमता त्यांच्याकडे आहे. गेल्या वर्षीही त्यांचे एक पुस्तक वाचकांच्या भेटीस आले होते. ज्येष्ठ पत्रकार श्री शिरीष दामले यांचा याविषयीचा पराडकरांचे अक्षरपंचक हा स्वतंत्र लेख या अंकात दिला आहेच. ज्येष्ठ पत्रकार निसार शेख यांची इस्लाम खतरे में है ही एक वेगळ्या धाटणीची कादंबरी यावर्षी चपराकने प्रकाशित केली. सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने वाचायलाच हवी अशी ही लघु कादंबरी आहे. आमच्या उपसंपादिका आणि गूढकथा क्वीन अशी सार्थ ओळख ठरलेल्या सौ चंद्रलेखा बेलसरे यांचे पाठलाग, प्रतिशोध हे या वर्षातील वेगळे गूढकथा संग्रह. तेही वाचकांच्या पसंतीस उतरले. मराठी साहित्यात अशा खिळवून ठेवणाऱ्या गूढकथा सध्याच्या काळात क्वचितच दिसतात. संगमनेर येथील वक्ते आणि शिक्षक नेते हिरालालजी पगडाल यांचे चिनन्ना हे आत्मचरित्रही आम्ही नुकतेच प्रकाशित केले. चिनन्ना हा तेलुगू शब्द आहे. तेलुगूत मोठ्या भावाला अण्णा म्हणतात आणि धाकट्याला चिनन्ना. या आत्मचरित्राच्या रूपाने हा तेलुगू शब्द मराठीत रुजला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवर भाष्य करणारे जरूर वाचावे असे हे आत्मचरित्र आहे. कविता संग्रह अनेक प्रकाशित होतात. चपराकनेही अनेक कविता संग्रह केले. मात्र आम्ही नुकताच प्रकाशित केलेला युवा कवी विनोद खटके यांचा आतला आवाज हा संग्रह खूप चर्चेत आला. सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या संग्रहाचे बारामतीत प्रकाशन झाले. हा संग्रह चर्चेत येण्याचे कारण म्हणजे हा संग्रहही आम्ही प्रिंट, ऑडिओ आणि ईबुक अशा तिन्ही स्वरूपात प्रकाशित केला. चपराकच्या यूट्यूब चॅनेलवर यातील सुश्राव्य कवितांचा आनंद आपण घेऊ शकाल. याशिवाय यावर्षी सौ शकुंतला काळेगावडे आणि मलिका शेख सय्यद यांचे चारोळी संग्रह, मनोहर इनामदार यांचा गवसनी हा अत्यंत प्रेरणादायी कथांचा संग्रह, सुजाता पुरी यांचा लेख संग्रह, डॉक्टर अशोक शिंदे, गणेश आटकळे यांचे कविता संग्रह, किरण भावसार यांनी लिहिलेले गावकुसातील सोनं हे चरित्रात्मक पुस्तक अशा काही महत्त्वपूर्ण कलाकृती भेटीस आल्या. या आणि पुढच्या महिन्यात आणखीन काही उत्तमोत्तम पुस्तके आपल्या भेटीस आणत आहोत. वाई येथील लेखक आणि अभ्यासक श्री उमेश सनस हे माझे मित्र, हितचिंतक आणि मार्गदर्शक आहेत. जगातील कोणत्याही विषयावर त्यांच्याशी बोलावे आणि त्यांच्याकडून अत्यंत अभ्यासपूर्ण असे विश्लेषण ऐकावे असा विकिपीडिया म्हणजे सनस सर. त्यांची शिवप्रताप ही कादंबरी चपराकने 1 एप्रिल 2006ला प्रकाशित केली होती. 2002 पासून चपराक मासिक दमदारपणे सुरू असताना या कादंबरीपासून आम्ही खऱ्या अर्थी ग्रंथ प्रकाशन व्यवसायातील श्रीगणेशा केला. सनस सरांचा अभ्यास आणि चपराक प्रकाशनचे प्रथम लेखक म्हणून त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील संघर्षावर त्यांनी शिवप्रताप ही कादंबरी लिहिली. ती अफाट वाचकप्रिय ठरली. यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांची त्यांची मालिकाच आपल्यापुढे सादर करत आहोत. येत्या काळातील चपराकचा हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असणार आहे. या वर्षातील आणखीन एक सुखद बातमी म्हणजे चपराकने निर्मिती संस्थेत पदार्पण केले आहे. चपराक क्रिएशनच्या माध्यमातून यंदा युवा कवी प्रशांत केंद्रे यांचे विठू नाम आणि केदार मांजरे, ज्योती घनश्याम यांचे जीवन अदावला ही 2 गाणी प्रदर्शित केली आहेत. नजीकच्या काळात आणखीन काही उत्तम गाणी, लघुपट, वेब सिरीज निर्मितीचे प्रकल्प हाती घेत आहोत. यानिमित्त चपराकचे लेखक, कवी, गीतकार सर्वदूर पोहोचावेत हा प्रामाणिक प्रयत्न आहे. वाढत्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारा साहित्य चपराक मासिकाचा यंदाचा दिवाळी अंकही तब्बल 340 पानांचा झालाय. वैविध्यपूर्ण साहित्याने नटलेला हा अंक आपणास वाचता आणि ऐकता येईल. चपराकच्या वर्षभराच्या वाटचालीत अर्थकारणात दिवाळी अंकाचा वाटा मोठा असतो. दिवाळी अंक म्हटले की चपराक अशी वस्तुस्थिती दिसून येते. चपराकचा अंक घरी आणल्याशिवाय आमची दिवाळी पूर्ण होत नाही असे सांगणारे लाखो वाचक आम्हाला बळ देतात, प्रेरणा देतात. वाचकांचे हे उदंड प्रेम मिळते ते आमच्या लेखकांच्या, जाहिरातदारांच्या, विक्रेत्यांच्या, हितचिंतकाच्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे. यंदाचा अंक तर वाचनीय आणि श्रवणीय सुद्धा आहे. या निमित्ताने आमच्या सर्व अभिवाचकांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मनपूर्वक आभार मानतो. या उपक्रमाविषयी आणि एकूणच अंकाविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. येत्या काळात या क्षेत्रात आणखी गुणवत्तापूर्ण काम करू याची ग्वाही देतो आणि आपणा सर्वांना या दीपोत्सवाच्या अंतःकरणपूर्वक भरभरी शुभेच्छा देतो. धन्यवाद. घनश्याम पाटील, साहित्य चपराक, दिवाळी विषयांक 2023.